नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे. आज बघा आम्हाला चिवनी चहा बनवून दिलता. मस्तपैकी चिव आज चहा बनवून माझ्यासाठी आणला होता. म्हणजे मस्त वाटला आज चिवचा चहा पिऊन. मस्तपैकी रिलॅक्स पैकी दुकानात निघालो आणि एकटा निघालो, कुणी नाही सोबत. एकदम झकासपणे निघालोय बघा. तसंच आपल्या गाडीपाशी गेलो, मस्तपैकी गाडीला म्हणलं आज लय साफ दिसती, आज साफ करायची गरज नाही. तसंच सेल्फ मारला आणि तसंच बंगाट निघालो बघा. एकदम बंगाट निघालो की नाही का, लोक बघा कसे आडवे आलेत बघा. त्याला तरी ओव्हरटेक मारला आणि पुढे गेलो तर डंपरवाल्याने पूर्ण रोडच पॅक करून घेतला. त्याला म्हणलं काढ, हॉर्न मारू वैताग झालो, पण तो काही काढत नव्हता. मग डंपरला ओव्हरटेक मारला. म्हणलं आता ओव्हरटेक मारला तर ठीक आहे, नाही तर ते मला जाऊन देणार आहे. पण त्याला ओव्हरटेक मारला की शाळेची पोरं बघा, त्यांना म्हणलं मध्ये येऊ नका नाही तर उडून टाकेन. तसंच पुढं गेलो की बघा हा बुलेरोवाले पण नीट गाड्या चालवत नाही बघा, कसे मध्ये येतात. मग त्या बुलेरोला सुद्धा ओव्हरटेक मारला आणि कारला सुद्धा ओव्हरटेक मारला. तसाच निघालो की नाही का, हा मित्र भेटला बघा. माझ्या इथं रोज काच बटन लावतो. ते म्हणतो मला सोड. म्हणलं नाही बाबा, मला लय उशीर झाला, मी नाही तुला सोडू शकत. मग तसंच आपल्या दुकानापाशी पोहोचलं की तसा टर्न मारून गाडी लावली ना, तसाच मग मशनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या. मशनी एकदम चकाचक साफ करून झाल्या की मग आपल्याला म्हणलं फ्री झालो. म्हणलं आज कधी काम येतं काय माहीत, पण काय तर काम येणार, म्हणलं लवकर येणार. मग काम आलंच की मस्तपैकी मशनीच्या पाया पडला आणि कामाला सुरुवात केली की पप्पाने नाश्ता आणला होता वडापाव. मग वडापाव खात बसलो बघा. वडापाव आज एवढा खास नाही लागला, एकदम मजा नाही आली वडापाव खायला. तेवढंच काय तर माझ्यासोबत वडापाव खायला नाही का, एक आमची परी बी पार्टनर होती. तिला ते वडापाव खाणं म्हणजे सगळ्यात मोठं टास्क आहे तुम्हाला सांगतो. तिला नुसतं वडापावचा एक घास खाती एका मिनिटाला, इतक्या उशीर लागतो वडापाव खायला. मग तसंच पप्पा म्हणले जा परीला घरी सोडून ये जा. मग परीला घरी सोडायला चाललं बघा. तिला म्हणलं चल पटापटा चल म्हणलं तिला, पण ती याच्याने चलणं होत नाही. मग तसाच तिला नाही का घरी आलो सोडायला. तसंच घरी आलो की तिला म्हणलं चल, तिची मैत्रीण भेटल्या. मग तसाच डबा घेतला आणि आपली चिव ती बी म्हणली मला दुकानात यायचं, मला तिथून क्लासला जायचं. मग चाल म्हणलं, जेवण केलं, डायरेक्ट झोपलो. मग डायरेक्ट झोपेतून उठलं की बघा मागं उभाच होती चिव. तिला नाही का सोडायचं होतं ना क्लासला, म्हणजे भिवंडी बस स्टॉपला. तसं तिला सोडलं की नाही का, आपल्या गाडीत पेट्रोल नव्हतं. मग पेट्रोल पंपावर गेलो आणि त्यांना म्हणलं भाई लवकर पेट्रोल भर, म्हणलं गाडीत कधी बंद पडू शकते. मग त्यांनी माणसाने पेट्रोल भरलं. तसंच आपण निघालो एकदम भंगाटपणे, एकदम झकासपणे निघलो, एकदम हाय स्पीडने निघलो. तसाच माझ्या मित्राने एक नाही का एक फालुद्याचं दुकान टाकले. मग त्याच्यापाशी गेलो, थोडासा टाइमपास केला आणि टाइमपास करून पुन्हा दुकानात आलो तर मग पुन्हा कामाला जोर लावला. पुन्हा एवढा कामाला जोर लावला ना, एवढं काम होतं ना, भरपूर काम होतं. मग मला सगळं काम करायला लागलं, एकदम फटाफट बटणं लावायला लागले. भरपूर म्हणजे अति काम होतं ना आज. एकदम मस्तपैकी ते काम केलं. मग आपलं सगळं म्हणलं आता टेलरचे कपडे द्यायला जावा, मग आणि तिकडून फिरून यावं. तेवढ्यात तर काय तर आई दवाखान्यात जायचं, आईची तब्येत खराब, आई दवाखान्यात जाण्यासाठी आलती. तसंच नाही का सगळं काम संपलं आणि आता डायरेक्ट घरी निघालो बघा. घरी निघालो की आपलं मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं, घरी पोहोचलं की. आणि आपण आज आपली व्हिडिओ इथं सांगू आवडल्यास